रामकृष्ण हरी माऊली. मी आज आमच्या रानात आले. पप्पा बाहेर गेलेत म्हणून मला आईनं आज गुरांना पाणी पाजण्यासाठी रानात पाठवले. गुरांना पाणी पाजून मी सावलीला बांधले. जास्त ऊन पडते त्याच्यामुळे गुरांना लवकर सावलीला बांधावं लागतंय. हे आमचं पत्र्याचं शेड आहे आणि गुरांना पाणी पाजून मी या पत्र्याच्या शेडमध्ये गुरांना बांधले. तर बघा मागं पांढरी गाय दिसते, शेळ्या दिसते. त्या पाणी पिऊन वैरण खाऊन निवांत बसले ती. आमचा मोत्या कसा झोपलाय बघा झाडाखाली. या समोरच्या रानात डाळिंब आणि मिरचीची रोप आहे ती, आणि हे रिकामं पट्ट दिसतात त्यात भुईमुग लावलंय. भुईमुगाची लागवड आत्ताच केली त्याच्यामुळे ते काय अजून उगवून आलं नाही. आणि इथल्या रानात मका आहे. मकेला अजून कणसं आली नाहीत. मक्याच्या शेजारीच चिक्कूची आणि नारळाची झाडं लावलेली ती. या चिक्कूच्या झाडाचं 2 वेळा चिक्कू काढलेत, पण त्याला अजून पण चिक्कू आहेत. झाड छोटंच आहे पण चिक्कू भरपूर लागतात त्याला. तर वारं सुटतंय त्याच्यामुळे चिक्कू असं खाली पडतात. चिक्कूच्या शेजारी सीताफळ पण आहे. उन्हाळ्यामुळे त्याची पानं गळून पडल्यात आणि नवीन पालवी फुटली आहे. कडक ऊन पडतंय, उन्हाळा चालू झालाय तरी पण बघा मका किती हिरवीगार आहे. आणि आमचा मोतू तिथे झाडाखाली झोपल्याला माझ्या मागं लगेच आलाय. आणि ह्या मोकळ्या रानात ऊसाची लागण चालू आहे. बेनं बुडवून झालंय तर आता पाणी द्यायला चालू आहे. असं मोटर चालू आहे. थोडं अजून बेनं कट करायचं राहिलंय. आई म्हणजे माझी आजी बेनं कट करते. थांबा तुम्हाला दाखवते. आजी आहे माझी ही बेनं कट करायला लागली. असा ऊस आणून टाकला इथं आणि बेनं कट करायला चालू आहे. ह्या मोकळ्या रानात थोडं बेनं अजून लावायचं राहिलंय. पाणी पण चालू आहे आणि बेनं पण कट करायला चालू आहे. इथं आजोबा इथं आजी आहे. आजी बेनं कट करते, आजोबा बेनं नेऊन टाकतात. पिढ्याची कणसं आहे ती बघा, वाऱ्यामुळे कशी डोलते ती. आणि इथंच 2 पपईची झाडं पण आहेत. पपईच्या झाडाला पण जास्त पपया लागल्या त्या. इथे एक पपईचं झाड आहे आणि इकडे एक आहे. खूप गोड पपई आहे ह्या झाडांची. कणसं अशी खूप मोठी झालीत पण ही हुरड्यासाठी अजून तयार झाली नाहीत. त्याला अजून थोडा वेळ लागेल हुरडा तयार होण्यासाठी. अशा सगळ्या रानात कणसं आली ती बघा. शेळ्या कशा बसल्यात बघा आमच्या पाणी पिऊन निवांत. हा शुका आहे आमचा आणि त्याचा कसा रवंत चालू आहे बघा डोळे झाकून. मकेच्या पलीकडं दुसरीकडे घास केलाय आम्ही. उन्हाळ्यात वैरणीची जास्त आपदा उठते त्याच्यामुळं घास पण लावलाय. इथं घास आहे बघा. आणि इथं बांधाला आंब्याचं मोठं झाड आहे. ह्या आंब्याचं आंब खूप गोड आहे. इथं एका साईडला मका लावली आणि दुसऱ्या साईडला असा घास आहे. उन्हाळा चालू असून पण दोन्ही पण किती हिरवंगार आहे बघा. बांधाला अशी रानातल्या फुलांची झाड आहे ती. किती छान फुलं उमललेत ह्याची. ह्या फुलाचा वास येत नाही पण फुलं दिसायला खूप सुंदर आहेत. तर हे आमच्या रानातलं निसर्गरम्य वातावरण आहे. जिकडे बघेल तिकडं हिरवंच आहे. उन्हाळा जरी पडला तर झाडं जास्त असल्यामुळं जास्त ऊन भासत नाही.